इतिहासात काही व्यक्तिमत्व अशी असतात ज्याच्याबद्दल आपण खूप कमी ऐकलं आणि जेव्हा ऐकलं तेव्हाही अपूर्ण ऐकलं. छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराजांचा छावा. पण केवळ शिवाजींचा मुलगा एवढंच त्यांचं अस्तित्व नव्हतं. ते होते विद्वान, कवी, रणधुरंधर योद्धा आणि स्वराज्यासाठी स्वतःला झोकून देणारा राजा. नमस्कार, मी अश्विनी. शिवाजी सावंतची छावा एक कादंबरी नाही, तर संभाजी महाराजांच्या आयुष्यातील जिवंत साक्ष. शिवाजी सावंत इतिहास लिहत नव्हते, ते इतिहासाला माणूस बनवत होते. त्यांनी संभाजी महाराजांकडे फक्त राजा म्हणून नाही, तर एक मुलगा, एक पती, एक योद्धा और एक विचारवंत म्हणून पाहिले. छावा ही कादंबरी म्हणजे संभाजी महाराजावर झालेल्या अन्यायांचा उत्तर आहे. संभाजी महाराजांचं बालपण सामान्य नव्हतं. आई सईबाईचं लहानपणीच निधन, राजमाता जिजाबाईंच्या संस्कारात वाढ आणि शिवाजी महाराजांची शिस्त. लहान वयातच संस्कृत, मराठी, हिंदी, फारसी, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, राजकारण आणि युद्धकला. छावा इथंच वेगळा ठरतो. तो केवळ तलवार चालवणारा नव्हता, तो विचार करणारा योद्धा होता. संभाजी महाराज स्पष्ट वक्ते होते, जे मनात तेच ओठावर. राजकारणात जिथे लोक वाकडं बोलत, तिथे संभाजी सरळ बोलत. यामुळेच दरबारात शत्रू वाढले, कारस्थाने झाली आणि गैरसमज पसरले गेले. छावा कादंबरी हे दाखवते की संभाजी महाराज उद्धट नव्हते, ते सत्य बोलणारे होते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराज गादीवर बसतात. पण ही गादी फुलांची नव्हती, ती काट्यांची होती. एकीकडे मुघल साम्राज्य, औरंगजेबचा क्रूर डाव, दुसरीकडे घरातील फितूर, दरबारातील राजकारण. छावा सांगतो, संभाजी महाराजांनी कधीही स्वराज्याशी तडजोड केली नाही. औरंगजेब सत्ता हवी म्हणून धर्माचा वापर करतो. संभाजी महाराज स्वराज्यासाठी धर्म, माणुसकी आणि स्वाभिमान वापरतात. ही केवळ युद्धाची लढाई नव्हती, ही विचारांची लढाई होती. छावामध्ये संभाजी महाराज म्हणतात, राजा म्हणून मरण येईल, पण गुलाम म्हणून जगणं नको. इतिहासातील सर्वात वेदनादायक भाग, स्वतःच्याच माणसांचा विश्वासघात आणि संभाजी महाराजांना कैद होतात. छावा हे प्रसंग इतक्या भावनिक पद्धतीने मोडतो की ऐकणाऱ्यांचे मन थरथर कापतं. इथे संभाजी महाराज तुटत नाहीत, ते अधिक मजबूत होतात. औरंगजेब शरीर तोडू शकतो, पण आत्मा नाही. संभाजी महाराजांवर अमानुष छळ होतो, पण ते धर्म बदलत नाही, स्वराज्य सोडत नाही. छावा इथे फक्त इतिहासात सांगत नाही, तो आपल्याला प्रश्न विचारतो, आपण आपल्या स्वराज्यासाठी किती उभे राहतो. छावा आपल्याला शिकवतो, सत्य बोलण्याची किंमत असते, स्वाभिमानासाठी बलिदान द्यावाच लागतो. नेतृत्व म्हणजे लोकप्रियता नाही, जबाबदारी आहे. इतिहासात चुकीची प्रतिमा तयार होऊ शकते, पण सत्य कायम टिकतं. छावा का वाचावी? आजच्या तरुणांसाठी छावा म्हणजेच मोटिवेशन. आजच्या तरुणांसाठी छावा म्हणजे सत्यांचा आरसा आणि मराठी माणसासाठी छावा म्हणजे अभिमान. संभाजी महाराज हे केवळ इतिहासातले पात्र नाहीत, ते एक विचार आहेत आणि शिवाजी सावंतनी छावा लिहून त्या विचारांना अमर केले. जर तुम्हाला इतिहास, साहित्य आणि जीवनमूल्य
आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि पुढील भागात आपण पुन्हा भेटू शिवाजी सावंतच्या साहित्य विश्वात. जय भवानी, जय शिवाजी.